रत्नागिरी जिल्ह्यात यंदा 1 जूनपासून आत्तापर्यंत 2163 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। म्हणजेच वार्षिक सरासरीच्या तुलनेत 64% इतका पाऊस झालेला आहे। यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे भात लावणीची जी कामं आहेत ती रत्नागिरी जिल्ह्यात 100% पूर्ण झालेली आहेत, अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे प्रमुख पीक आहे ते भाताचं आहे आणि भात लावणीची जी कामं आहेत ती सुरुवातीला जूनमध्ये पाऊस लांबल्यामुळे रखडली होती, परंतु जुलैमध्ये पावसाने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली। चांगला आणि समाधानकारक पाऊस झाला, त्यामुळे भात लावणीची जी कामं आहेत त्याला वेग आला होता आणि आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये भात लावणीची जी कामं आहेत ती 100% पूर्ण झालेली आहेत। यंदा समाधानकारक पाऊस झालेला आहे। वार्षिक सरासरीच्या तुलनेत 64% इतकी पावसाची नोंद झालेली आहे। खरं तर भात लावणीची कामं जरी अंतिम टप्प्यात असली किंवा काही ठिकाणी 100% पूर्ण झालेली असली तरी अजूनही भात शेतीला काही प्रमाणात पावसाची गरज आहे। त्यामुळे सध्या जरी पावसाने उघडीप घेतलेली असली तरी येत्या काही दिवसात पाऊस भात शेतीला आवश्यक आहे असा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत। एकंदरीत जर आपण बघितलं तर यंदा सुरुवातीला पावसाने दडी मारली होती, परंतु जुलैपासून चांगला पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात कोसळला आणि समाधानकारक पाऊस झाल्यामुळे भात लावणीची जी कामं आहेत ती आत्ता पूर्ण झाल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे। योगेश बंडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।